नमस्कार. आज आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या महाप्रयाणाविषयी बोलणार आहोत. म्हणजे त्यांच्या जीवनातल्या त्या शेवटच्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसाची जी काही गहन कथा आहे ना, ती आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे शब्द खरं तर हे फक्त शब्द नाहीयेत. हे एक आश्वासन आहे, त्यांच्या लाखो भक्तांसाठी एक कायमचं आश्वासन. आणि याच आश्वासनामुळे त्यांच्या शेवटच्या क्षणांची जी कथा आहे तिला एक वेगळीच आध्यात्मिक उंची मिळते. तर ह्या कथेची सुरुवात होते एका नात्यापासून. एक संत आणि एक वृक्ष यांचं एक अतूट नातं. आणि हेच नातं स्वामींच्या अक्कलकोटमधल्या संपूर्ण वास्तव्याचा जणू काही केंद्रबिंदू होतं. आता हा वटवृक्ष, त्याचं महत्त्व काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. वटवृक्ष म्हणजे काय? तर आपलं वडाचं झाड. आपल्या भारतीय संस्कृतीत ह्या झाडाला प्रचंड पवित्र मानलं जातं. ते कशाचं प्रतीक आहे? तर शाश्वत जीवनाचं, आध्यात्मिक ज्ञानाचं आणि आश्रयाचं. आणि अक्कलकोटमधला हा जो मोठा वटवृक्ष होता ना, तो अनेक वर्ष स्वामी समर्थांच्या आयुष्याचा, त्यांच्या अध्यात्माचा केंद्रबिंदू होता. म्हणजे हेच ते ठिकाण होतं जिथे स्वामी बसायचे, प्रवचन द्यायचे, भक्तांना धीर द्यायचे आणि याच ठिकाणी त्यांच्या दैवी अस्तित्वाची प्रचिती यायची. आणि मग तो दिवस उजाडला, तो शेवटचा दिवस. असं म्हणतात की त्या दिवशी सकाळपासूनच वातावरणात काहीतरी वेगळेपण होतं. एक प्रकारची गंभीरता होती, एक विचित्र शांतता पसरली होती. मग त्या शेवटच्या काही तासांमध्ये काय काय घडलं बघा. सकाळी स्वामींनी भक्तांशी शेवटचं बोलणं केलं आणि त्यांच्या त्या बोलण्यातून कुठेतरी अंतिम निरोपाची भावना जाणवत होती. दुपार झाली तशी स्वामींची प्रकृती अधिकच खालावली आणि संपूर्ण मठावर एक वेगळीच शांतता पसरली. आणि मग दुपारनंतर स्वामींनी एक निर्णय घेतला. अत्यंत शांतपणे पण तितक्याच दृढनिश्चयाने ते आपल्या अंतिम जागेकडे म्हणजे त्या वटवृक्षाकडे जायला निघाले. आणि आता आपण येतोय कथेच्या त्या परमोच्च क्षणाकडे. तो क्षण जेव्हा त्या वटवृक्षाच्या साक्षीने महासमाधी घडली. पण इथे एक प्रश्न उभा राहतो की हा जो देहत्याग होता, हे जे सचेतन प्रस्थान होतं, याचे संकेत काय होते? कसं कळत होतं की काहीतरी वेगळं घडतंय? तर बघा, काही गोष्टी घडल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींनी पद्मासन घातलं. ही एक खूप महत्वाची योगिक मुद्रा आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्राणशक्ती शरीरातून वरच्या दिशेला खेचली, हे जाणवत होतं. आणि त्याच क्षणी तिथे जे कोणी उपस्थित होतं त्या सगळ्यांना एका विलक्षण अथांग शांततेने घेरून टाकलं. हे सगळे संकेत होते की हा काही सामान्य मृत्यू नाहीये, हा एक नियंत्रित, एक आध्यात्मिक देहत्याग आहे. आणि मग त्या प्राचीन वटवृक्षाच्या छायेत स्वामी समर्थांनी अगदी सचेतनपणे आपला अंतिम श्वास घेतला आणि ते महासमाधीमध्ये विलीन झाले. पण ही कथा इथेच थांबत नाही. कारण स्वामींचा हा निरोप म्हणजे शेवट नव्हता. उलट इतर एका शाश्वत अस्तित्वाची, एका जिवंत वारसाची सुरुवात होती. स्वामींनी जाताना एक वचन दिलं, एक कायमचं वचन. पहिलं म्हणजे त्यांचं शरीर जरी गेलं असलं तरी त्यांचं अस्तित्व कधीच संपणार नाही, ते कायम राहील. दुसरं, त्यांनी वचन दिलं की ते त्याच वटवृक्षात वास करतील आणि तिथून भक्तांना नेहमी आधार देत राहतील. आणि तिसरं, त्यांची जी शिकवण आहे निर्भयतेची, श्रद्धेची, ती आजही लाखो करोडो लोकांना योग्य मार्ग दाखवत आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, माझे अस्तित्व वटवृक्षात जाणवेल, मी गेलो नाही. किती महत्वाचं वाक्य आहे. हे वाक्य स्पष्टपणे सांगतं की त्यांचं अस्तित्व शरीराच्या पलीकडचं आहे. आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं, जो विचार करायला लावणारा आहे की एका शेवटच्या दिवसाची गोष्ट एखाद्याच्या कायमच्या अस्तित्वाचा स्रोत कशी बनू शकते. याचं उत्तर कदाचित प्रत्येकाच्या श्रद्धेमध्ये आणि त्या खोलवर रुजलेल्या परंपरेमध्ये दडलेलं असावं.